हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा साडीनुसार ब्लाउज पीस नुसार आपण डिझाइन कशी बनवावी हे आपल्याला सुचत नाही। तर आजची जी काही डिझाइन आहे तर ह्या डिझाइनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाइन नक्कीच आवडेल। इतकी सुंदर ही डिझाइन आहे आणि खरं तर याची बनवण्याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन सहज बनवता येईल। तर ह्या संपूर्ण डिझाइनची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त ब्लाउज डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून ह्या डिझाइनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असे लुक येईल। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि ब्लाउजचा काठ। तर संपूर्ण ब्लाउज कट केल्यानंतर आणि बाहीला काठ यूज केल्यानंतर खूप कमी काठ उरलेला आहे। तर एकदम कमी काठापासून आज आपण खूप सुंदर अशी चौकोनी गळ्यावर पॅचवर्क डिझाइन बनवणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने। तर बघा मग इथे तुम्ही बघू शकतात की जो काही आपला बॅक पार्ट आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाइनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा, हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 12.5। तर 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 13.5 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। तर त्याचा चार्ट मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे, म्हणजे कटोरी ब्लाउज असो प्रिन्सेस असो त्यासाठी जे काही आपलं शोल्डर गळा रुंदी मुंडा असतो तर ते साईज नुसार कसा घ्यायचा त्याचा। आणि त्यानंतर इथे जो काही मुंडा आहे तर तो आपण घेतलेला आहे 5.5 इंच। तेडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे आणि इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं। इथे मी 1.5 घेतलं, तर 9.5 ला मार्किंग करून हा बॅक पार्ट कटिंग केला। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे। तर बघा मग तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं, कारण 1/2 इंच शोल्डर मध्ये वरती जात असतं म्हणून। तर बघा 9.5 गळा आहे तर 1/2 इंच मार्जिन असं टोटल 10 ला मार्किंग केलं। 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने सगळ्यात आधी आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुमचा कुठलाही गळा असो त्यासाठीची ही बेसिक स्टेप आहे। आणि हा चौकोन काढल्यानंतर तुमचा जो काही गळ्याचा आकार असेल तर तो इथे द्यायचा आहे। तर बघा, याचा गळा चौकोनी आहे त्यामुळे जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने गळा इथे कट केला आणि आता सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। तर बघा मग त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही काठ आहे तर तो साईडला ठेवला आणि ब्लाउजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे। त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट बरोबर ह्या पद्धतीने ठेवायचा। सेंटरला एक पिन लावायची आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा असं एक एक पिन, असं टोटल आपण 3 पिन इथे लावून घेतलेलं आहे। आणि ह्या पिना लावून घेतल्यानंतर एकदा आपली जी काही गळारुंदी आहे तर ती मोजून घ्यायची, जेणेकरून गळारुंदी स्प्रेड होणार नाही आणि आपलं शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहणार नाही। आता बघा, इथून सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही, लाईन तिरकी जाणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। कारण हा जो काही गळा आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर न वापरता बनवणार आहोत यासाठी। ठीक आहे, तर बघा गळ्याला टीप मारून झाल्यावर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे टीप मारून घेणार आहोत। तर कमरेच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारायची आहे। ठीक आहे, आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे गळ्याच्या मध्ये तर ते आपण इथे कट करून घेऊयात। आणि आता हे कटिंग झाल्यानंतर जे काही आपलं कमरेच्या साईडला सुद्धा एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा मग आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित
फोल्ड व्हावा, आपला गळा आपल्याला हवा आहे तसाच यावा यासाठी. आणि कट्स मारल्यानंतर बघा अलगद ह्या पद्धतीने आपल्याला हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे. आता हा सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडला प्रेस करायचा आहे, गळ्याच्या साईडला सुद्धा. आणि आता गळ्याच्या साईडने सगळ्यात आधी आपल्याला द्यायची आहे दापटीप. तर बघा मग इथे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठीची ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. तर बघा मग कंटिन्यू व्यवस्थित अतिशय फिनिशिंग पूर्वक काळजीपूर्वक आपण इथे दापटीप देऊन घेतली आणि बघितल्यावरच लक्षात येते की किती सुंदर असा गळ्याचा शेप आलेला आहे. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की गळ्याचा पार्ट आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होत आहे. इथे आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा नाहीये. तर या पद्धतीने खूप सुंदर फिनिशिंग येते, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि नंतर बघा मग अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने जोडायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन याआधी आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस. त्यामुळे मग ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं, जोडताना गोळा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच मग सगळ्यात आधी जोडून ह्या पद्धतीने बॅक पार्ट रेडी करायचा. आता हे रेडी झाल्यानंतर इथे आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर सगळ्यात आधी इथे मी सेंटरला एक मार्किंग करते, त्यानंतर इथे सुद्धा मार्किंग केलेली आहे आणि इकडच्या साईडने सुद्धा करून घेते. ठीक आहे. आता ह्या 3 मार्किंग करून झाल्यानंतर हा मधला गॅप कितीचा आहे तर तो जवळजवळ 2.5-3 इंचाचा आहे. आता तो आपला याच्यात कसा आणि किती बसतोय तर ते आपल्याला चेक करायचं आहे. तर बघा मग आता सगळ्यात आधी आपल्याला कॅनव्हास पेपरवर पॅचेसची मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा मी कॅनव्हास पेपर घेतला, तर हा पेपर कॅनव्हास आहे. लक्षात राहू द्या ज्यावेळेस आपल्याला डिझाईन बनवायची असते तर त्यावेळेस आपण पेपर कॅनव्हास यूज करत असतो. या पद्धतीने डबल फोल्ड केलं, सेंटरची मार्किंग करून घेऊयात. फेंट आपल्याला वरच्या साईडने ती दिसतच असते. आणि ते एकदा मोजून सुद्धा घेतलं तर ते किती आहे 3. तर 3चं निम्म जेवढं आहे तेवढ्याला आपण इथे मार्किंग करून घेतली. एक लाईन सुद्धा ड्रॉ केलेली आहे बघा, इकडनं सुद्धा मार्किंग केली म्हणजे पॅचची मार्किंग करणं सोपं जावं यासाठी. आणि त्यानंतर बघा या पद्धतीने तिरक्या लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहे. आता ह्याच लाईन आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा फेंट दिसत आहे, तर त्या सुद्धा आपण डार्क करून घेऊयात, जेणेकरून दोन्ही साईडचे पॅचेस आपले सेम यावे यासाठी. आणि आता आपण हे कटिंग करणार आहोत. तर बघा या पद्धतीने त्रिकोण शेपमध्ये आपल्याला हे कट करायचे आहे. इथे कुठेही काही एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला पकडायचं नाहीये. आता हे 2 कट झाल्यानंतर ते आपल्याला इथे काठाला लावायचे आहे. तर बघा मग हे लावताना आपल्याला काय करायचं आहे की हा जो काही काठ आहे ना तर हा आपल्याला ऍक्च्युली सरळ ठेवायचा आहे. आणि त्यावर आपल्याला हे जे कटिंग केलेले पॅच आहे कॅनव्हास पेपरचे तर ते ठेवायचे आहे. आणि लाईनच्या साईडने बघा 1/2 इंच किंवा 1 लाईन एवढं आपण मार्जिन ठेवलेलं होतं, तर त्यावर आपल्याला एक्झॅक्टली टीप मारून घ्यायची आहे. तुम्हाला लाईन इथे फेंट दिसतच असेल, तर बघा इकडून पण मारून घेते. आणि मधला जो काही गॅप आहे ना तर तो आपल्याला ओपनच ठेवायचा आहे. तर तो कशासाठी तर हे तुमच्या पुढे लक्षात येईलच. तर बघा मग हा एक पॅच इथे लावला गेलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरा पॅच सुद्धा आपण इथे ठेवून घेऊयात. आणि जी मार्किंग आहे तिथेच आपल्याला एक्झॅक्टली टीप टाकायची आहे, लक्षात राहू द्या. आणि किंचितचा एक्स्ट्राचा कॅनव्हास पेपर आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलंच असेल. आता त्यानंतर बघा हे जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते कट करायचं. सगळ्यात आधी सेंटर पासून हे सेपरेट केले, त्यानंतर इकडनं पण एक्स्ट्राचं कट केलेलं आहे आणि इकडनं सुद्धा सेम तसंच इकडचं सुद्धा करायचं आहे बघा आपल्याला. आणि हे कटिंग केल्यानंतर आपल्याला इथे टोकाला इकडे साईडला छोटे छोटे कट्स मारायचे आहे 1-2, म्हणजे ज्यावेळेस आपण हा पॅच सरळ करू ना तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा यासाठी. ठीक आहे. आणि बघा हे अलगद आपल्याला ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे. तर ते बघा कानेकोपरे बाहेर काढण्यासाठी तुम्ही छोटंसं स्क्रूड्रायव्हर किंवा एखादी शार्प गोष्ट यूज करू शकतात. फक्त काय करायचं आहे प्रेस करताना ते अलगद प्रेस करायचं आहे. खूप जोरात जर ढकललं तर तिथून लगेच शिलाई घुसेल आणि ते फाटेल. त्यामुळे फक्त अलगद थोडंसं बाहेर काढायचं आहे प्रेस करत. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने बघा हे दोन्हीही आपल्या इथे रेडी झालेलं आहे. आता आपल्याला इथे साईडला द्यायची आहे दापटीप. तर इथे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली हे जे काही छोटे छोटे पॅचेस आहेत त्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर बघा दुसऱ्याला सुद्धा दापटीप देऊन घेऊयात.
आणि दाबटीप दिल्यावर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपले हे रेडी झालेले आहेत. आता इकडनं आडवी पण एक सिंपल टिप टाकूयात, जेणेकरून काठ आणि कॅनव्हास पेपर एकमेकाला जॉईंट होऊन जाईल. ठीक आहे. आणि हे एक्स्ट्राचं आता इथे कट करायचं आहे, म्हणजे परफेक्ट जेवढे कॅनव्हास पेपरचे पॅचेस होते तेवढेच हे पार्ट आपले इथे रेडी झालेले आहेत. आता हे रेडी झाल्यानंतर आपण इथे ब्लाउजला लावून घेणार आहोत. तर बघा 3 मार्किंग केल्याच होत्या, सेंटरच्या आणि 2 साईडच्या. तर बघा आता इथे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे या पद्धतीने. ठीक आहे. तर स्टार्टिंगला लॉक करायचं आहे आणि टिप टाकून आपण हे डायरेक्ट जॉईन करूया. तर सगळ्यात आधी फक्त इथूनच जॉईन करायचे आहे, म्हणजे साईडने टिप टाकून. तर बघा मग लॉक करत सहित आपण इथे हे जोडून घेतलेलं आहे. स्टार्टिंग एंडिंगला डबल टिप देऊन लॉक केलं. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा हा तयार केलेला पॅच आपण लावून घेऊयात आणि इथे सुद्धा स्टार्टिंग एंडिंगला लॉक करून घ्यायचं आहे बघा आपल्याला. ठीक आहे. आता हे दोन्ही पण त्रिकोण इथे लावून घेतल्यानंतर इथे आपल्याला ऍक्च्युली एक लेस लावायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता, पण मी गोल्डन आणि ज्या कलरचा काठ आहे ना तर त्याच्या कलर कॉम्बिनेशनची इथे त्रिकोणची लेस घेतलेली आहे. आणि सध्या या त्रिकोणच्या लेसचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे. त्याचप्रमाणे बाजारामध्ये अजून खूप नवनवीन लेस येतच असतात. सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, पण मी त्रिकोणची घेतलेली आहे, ते सुद्धा काठाला मॅच होणारी. तर इथे सुद्धा तुम्ही लावू शकतात. पण मला असं वाटतं की डिझाईनचं लुक जाईल, सो त्यामुळे मग मी तिथे लावत नाहीये. तर मी डायरेक्ट गळ्याच्या साईडने इथे लावायला सुरुवात करणार आहे. तर बघा इथे स्टार्टिंगला फोल्ड करून घेतली लेस आणि लेस अशा पद्धतीने लावायची की जो पॅच आधी लावलेला आहे ना तर तो बरोबर लेस मध्ये दाबला जाईल, जेणेकरून तिथून फिनिशिंग पण छान येईल आणि धागे निघण्याचे सुद्धा चान्सेस राहणार नाहीत. त्यामुळे मग काठोकाठ आपण इथे लेस लावून घेतलेली आहे गळ्याला, काहीही मार्जिन न सोडता, आणि इथे डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे. सेम याच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा लेस लावून घ्यायची आहे. तिथे सुद्धा लावताना बरोबर काळजीपूर्वक लावायची आहे बघा. आणि महत्वाचं म्हणजे लेसला तिथे सुद्धा डबल टिप द्यायची आहे. तर मी नेहमीच सांगत असेल, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची. डबल टिप देण्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते, त्याचबरोबर लेसवरती तरंगत सुद्धा नाही, ती व्यवस्थित पॅक सुद्धा लागली जाते. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवणीने लेस तुमची जाड बारीक कशीही असो डबल टिप नक्कीच द्यायची आहे, म्हणजे प्रॉपर फिनिशिंग सहित तुमची डिझाईन नक्कीच रेडी होईल. तर बघा दोन्ही साईडला आपण इथे ही लेस लावून घेतली आणि लेसमुळे तर अजूनच सुंदर आणि थोडं वेगळ्या प्रकारचं इथे लुक आलेला आहे. आता यानंतर काय करायचं, मी बघा काठाचा मॅचिंग दोरा होऊन घेतलेला आहे. तर बघा लेस लावताना मी गोल्डन दोरा यूज केला होता, म्हणजे ज्या त्या कलरचा असेल ना तसा दोरा यूज केला का फिनिशिंग छान येते. आणि त्यानंतर बघा मग कडेने टिप मारून आपण हे जे पॅचेस लावले होते ना तर ते जोडून घेते, कारण आधी फक्त आपण साईडनेच एक शिलाई टाकलेली होती. आता आपल्याला ते बरोबर पूर्ण पॅक सुद्धा करून घ्यायचे आहे, कारण ते ओपन ठेवण्याची काही गरज नाहीये यासाठी. ठीक आहे. तर बघा मग दोन्ही पॅचेस व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित इथे पॅक केलेले आहे. ऍक्च्युली बघितल्यावर लक्षात येते की फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आली. त्यानंतर टाकायचे आहे टक्स. सेंटर पासून 4.5 आणि उभ्या 4 इंचाची मार्किंग इथे आपण करून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा, आणि जी लाईन ड्रॉ केलेली आहे बरोबर तिथेच ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे. टक्स टाकताना स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचा आहे आणि टक्सला नेहमी डबल टिप सुद्धा द्यायची, जेणेकरून टक्स लवकर खराब होणार नाही, कारण जर टक्सची शिलाई उसळली की सगळं ब्लाउजचं लुकच जाणार आहे. सो त्यामुळे आठवणीने अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक टक्सला टिप टाकायची आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा आपण इथे टाकून घेऊयात आणि इथे सुद्धा टक्स टाकताना स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं, त्याचबरोबर डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग सहित आपण दोन्ही साईडला बॅक टक्स टाकून घेतलेला आहे, कारण टक्सवर सुद्धा आपली फिटिंग ही डिपेंड असते. तर बघा मग अशा पद्धतीने एकदम मस्त असा आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता बघा आपल्याला इथे रेडीमेड गोल्डन कलरची नॉट लावून घ्यायची आहे. तर एका ब्लाउजला 1 मीटर नॉट सफिशियंट असते आणि ती सेंटर पासून कट करायची, म्हणजे एका साईडला अर्धा इंचची होते. आणि बघा मग इथे बरोबर शोल्डर पासून खाली 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ती नॉट लावून घ्यायची असते. तर डबल टिप देऊन मी व्यवस्थित इथे लॉक करून घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपण इथे दुसऱ्या साईडला तीच मार्किंग करून घेऊयात बघा, आणि तिथे सुद्धा आता हे व्यवस्थित लावून घेऊयात. तर इथे सुद्धा बघा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घेऊयात.
आणि अशा पद्धतीने फायनली दोन्ही पण नॉट आपण इथे लावून घेतलेले आहे। आता आपण ते बांधून घेऊयात। आणि इथे ऍक्च्युली मी ना रेडीमेड जे काही लटकन असतात ना तर ते यूज करणार आहेत। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही फॅब्रिक पासून सुद्धा लटकन बनवू शकता, त्याचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ याआधी ऑलरेडी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत। तर इथे तुम्ही रेड, गोल्डन किंवा काट आणि जो काही लेसचा कलर आहे तर त्याच्या कॉम्बिनेशनचे सुद्धा लटकन लावू शकतात। तर बघा मग मी इथे काठाला मॅचिंग इथे लटकन घेतलेले आहेत। तर मी म्हटलं तुम्ही फॅब्रिकचे पण बनवू शकतात, तर ते कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे। आणि इथे बघा सेंटरला एक बटन लावूयात। तर छोटं मोठं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही बटन इथे लावू शकता। तर अशा पद्धतीने चौकोनी गळ्यावर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग एकदम छोटासा काठापासून आपण ही डिझाईन बनवलेली आहे। तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की चौकोनी गळ्यावर अगदी छोटासा जर काठ असेल, कारण आजकाल काय होतं बाहीला काठ जर घेतला तर बॅकनेक डिझाईन साठी काठच उरत नाही, खूप कमी असतो। सो अशा वेळेस तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करू शकता। त्याचबरोबर बऱ्याच कस्टमरला गोल किंवा चौकोनी गळ्यावरच डिझाईन हवी असते, तर चौकोनी गळ्यावर अशी छानशी डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू बघा, ठीक आहे। नक्कीच या ब्लाउज डिझाईन मुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप छान असं लुक येईल। आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज मी काय शिकवलेलं आहे ते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त ते स्टिच करणं कटिंग करणंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कसं स्टिच करावं तर हे सहजच लक्षात यावं यासाठी, ठीक आहे। सो या पद्धतीने करून बघा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। सो चला मग आता तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, ठीक आहे। सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या। आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, बाय बाय।